महत्वाची बातमी आहे, जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झाले। भोंदू अशोक खरात जो आता खरं तर कारागृहात आहे, त्या भोंदू अशोक खराचे निकटवर्ती जितेंद्र शेळके होते, कारण शिवनिका संस्थांच्या ट्रस्टवर ते उपाध्यक्ष होते आणि याच जितेंद्र शेळकेंचं आता अपघाती निधन झालं। तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई सध्या आपल्या सोबत आहेत। देसाईजी, आपण पाहतोय की जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालंय, या सगळ्याकडे नेमकं कसं पाहता? एक संशयाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं। जितेंद्र शेळकेंचा अपघात म्हटल्यावर मोठा धक्का आहे। आज 17 तारीख आहे। खरात प्रकरणात बघतोय की आपण 1 महिना पूर्ण होतोय आणि अनेक वेळेला त्याची या एन्काउंटरची चर्चा होत होती। अनेक राजकारणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, परंतु कुणालाही चौकशीला बोलवलेलं नाहीये। आणि आता शिवनिका ट्रस्टवर असलेले उपाध्यक्ष जे या केसमध्ये प्रमुख साक्षीदार पण आहेत आणि त्यांनी जबाब दिल्यानंतर अनेक गोष्टी समोर येऊ शकतात। अनेक राजकारण्यांची नावं, अनेक अधिकाऱ्यांची नावं ज्यांचे या शिवनिका ट्रस्ट बरोबर खरात बरोबर जे आर्थिक देवाणघेवाण किंवा भागीदारी आहे हे सगळं बाहेर येऊ शकतं। त्यामुळे मलाही संशय असा आहे की जितेंद्र शेळकेंचं जरी अपघाती निधन असेल तरी सुद्धा अपघातामध्ये त्यांना जाणून बुजून मारलं जाऊ शकतं, कारण याच्यामध्ये त्यांना जर संपवलं तर अनेक जणांना जे आहे ते राजकारणी असतील, याच्यामध्ये काही उद्योजक असतील, काही IAS IPS ऑफिसर्स असतील, त्यांची नावं येऊ नयेत यासाठी एक एक साक्षीदार आता संपवण्याचा कट रचू शकतात। देसाईजी, तुम्ही पण संशय व्यक्त केलेला आहे, जाणून बुजून कदाचित हा अपघात घडवला असेल असं तुम्ही म्हणता। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तुम्ही पाठपुरावा करणार का? या प्रकरणी तुम्ही पोलिसांकडे जाल का? काही तक्रार दाखल कराल का? हो, निश्चितच, कारण अशा पद्धतीनं जर साक्षीदारच संपवायला लागले तर ही केस आपण बघतोय की पीडिता पुढे आलेल्या आहेत, अनेक गुन्हे दाखल होत आहेत, राजकारण्यांचे संबंध असून सुद्धा कुठेतरी ती बाजू डावलली जातीये आणि आता जितेंद्र शेळकेंसारखे प्रमुख साक्षीदारच संपवण्याचा प्रयत्न केला किंवा इतरांना जीवाला धोका असू शकतो। त्यामुळं याच्यासाठी जे आहे यापुढे या प्रकरणात जे जे साक्षीदार आहेत किंवा जे जे प्रमुख याच्यामध्ये जबाब देणारे आहेत किंवा ज्यांचा संबंध आहे की जे खऱ्या अर्थानं तो सगळा घोटाळा बाहेर काढू शकतात किंवा तो जो फ्रॉड आहे ट्रस्ट मधला तो बाहेर काढू शकतात, तर अशांना पोलीस प्रोटेक्शन द्यावं आणि लवकरात लवकर त्यांचे जबाब नोंदवून घ्यावेत त्या साक्षीदारांचे। यासाठी निश्चितच आम्ही SIT ला ती मागणी करू। अशा पद्धतीच्या अपघाती निधनानंतर एकतर पोलीस आणि SITच्या कार्यपद्धतीवर सुद्धा एक म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण होते का? हो, SITचा तपास आपण बघितलाय बघा। सुरुवातीला मी त्यांचं अभिनंदन केलेलं होतं, कारण पीडितांना त्यांनी आवाहन केलं, गुप्त तपास चालू होता, लेडी ऑफिसर्स आहेत, मोठ्या प्रमाणावर पीडिता आल्या, वेगवेगळे गुन्हेही दाखल झाले। पण आता आपण जर बघत असेल तर SITच्या माध्यमातून कुठलीही सूचना दिली जात नाहीये। पोलिसांच्या माध्यमातून अजून काही वेगळे धागेदोरे जे आहेत ते कुठलेही आपल्याला नाशिक पोलिसांकडून मिळत नाहीयेत। त्यामुळे SIT असेल किंवा पोलीस असेल त्यांच्या कामावर निश्चितच असे अपघात किंवा असे प्रमुख साक्षीदार जेव्हा संपवण्याचा कट किंवा अचानक ते जातात तेव्हा निश्चितच त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह आपोआप निर्माण होते। देसाईजी, एक तांत्रिक प्रश्न आहे। खरं तर खरात प्रकरण हे अतिशय मोठं प्रकरण आहे, अनेक राजकारण्यांची अधिकाऱ्यांची यामध्ये नावं आहेत, त्यामुळे यावेळी अशा प्रकरणामध्ये साक्षीदाराच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी विशेष काळजी पोलिसांकडून घेतली गेली पाहिजे का? हो, साक्षीदारांची तर काळजी घेतली पाहिजे आणि साक्षीदार जे आहेत त्या साक्षीदारांवरच पुढची केस आपण बघतो की कोर्टामध्ये अवलंबून असते आणि तेच साक्षीदार जर राहिले नाहीत किंवा ते जर जिवंतच राहिले नाहीत तर पुढे साक्षच दिली नाही तर आरोपीला शिक्षा कशी होणार? त्यामुळे साक्षीदार जे आहेत त्यांना प्रोटेक्शन देणं, त्यांची काळजी घेणं, त्यांनी जर कुठला अर्ज केला असेल किंवा त्यांना तातडीनं जबाब द्यायचा असेल तर तो SIT आणि पोलिसांनी घेतला पाहिजे। आणि आता आजचं जे प्रकरण शेळकेंचं झालेलं आहे त्यानंतर तरी साक्षीदारांना पोलीस प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे। मग ही इतकी साधी गोष्ट SIT ला माहिती नसेल का की SIT जाणून बुजून असं काही करते? या तपासाकडे नेमकं पाहायचं कसं? SIT कडे सगळी माहिती असते। आपण बघतो की आपल्यापेक्षा पोलिसांना गुप्त माहिती अधिक असते, परंतु अनेक वेळेला ते म्हणतात की पीडितांचे जबाब चालू आहेत, वेगवेगळे तक्रारदार येत आहेत, परंतु त्याच वेळेला साक्षीदारांना कुठेतरी आपण बघतोय की डावललं जातंय। किंवा आता कल्पना खरात ज्या नाशिकमध्येच होत्या त्या अचानक फरार झाल्या, त्या फरार होऊन बेपत्ता होऊन आता 15 दिवस झाले। मग हे पोलिसांना माहित नव्हतं का त्या नाशिक सोडताना? कुठेतरी जाणून बुजून काही गोष्टींकडे दुर्लक्ष जे आहे ते SITचं पण दिसतंय आणि पोलिसांचंही दिसतंय। म्हणजे राजकीय नेते यामध्ये इन्व्हॉल्व असलेले राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का?
राजकीय नेते स्वतःला वाचवण्यासाठीच हे करतायत, स्वतःला तर वाचवतायत आणि त्यांची जी काही पदं धोक्यात येणार आहे. आपण बघितलंय की अनेक जणांचे कॉल रेकॉर्ड्स आलेले आहेत, कोण कुणाच्या संपर्कात किती वेळा होतं हे समोर आलेलं आहे. काही अधिकाऱ्यांचे लागेबांधे आणि त्यांची नावं समोर आलेली आहेत. त्यामुळे ते स्वतःला वाचवण्यासाठी आणि त्यांचं पद वाचवण्यासाठी हे सगळं करतायत. आता इतर साक्षीदारांच्या जीविताला सुद्धा धोका आहे असं वाटतं का तुम्हाला? आता या साक्षीदारांबरोबर जर अचानक हे झालं, हे इतकं धक्कादायक आहे. तर आम्हाला भीती आहे की अनेक साक्षीदार याच्यामध्ये जे आहेत ते अशा पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून संपवू शकतात. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना म्हणजेच गृहमंत्र्यांना विनंती आहे की जे साक्षीदार आहेत त्यांना एकतर पोलीस प्रोटेक्शन द्या किंवा ज्यांचे कुणाचे साक्षीदारांचे अजून जबाब झाले नाही ते तातडीनं जबाब होणं गरजेचं आहे. नक्कीच देसाईजी, खरं तर तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं कल्पना खरात गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता आहे, तिचा काही शोध लागत नाही. मात्र अशा पद्धतीनं साक्षीदारांचा मृत्यू होणं हे खरंच धक्कादायकच म्हणावं लागेल. हॅलो देसाईजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा आता येतो. मी असं म्हणते की कल्पना खरात 15 दिवसांपासून फरार आहे, तिचा काही पोलिसांना शोध लागत नाही. मात्र अशा पद्धतीनं साक्षीदारांचा मृत्यू होणं हे किती धक्कादायक आहे? आम्हाला तर धक्काच बसला, कारण या प्रकरणात पहिल्या दिवसापासून आम्ही आहोत. सगळ्यात पहिला पेनड्राईव्ह पण माझ्याकडे आला होता जो आम्ही पोलिसांकडे पाठवला होता आणि ज्या पद्धतीने हे प्रकरण बाहेर आलं, मीडियाने हे प्रकरण लावून धरलं, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की अनेक लोकांमध्ये जी काही चर्चा सुरू झाली, कारण इतकं मोठं लैंगिक शोषणाचं रॅकेट, याच्यामध्ये वेगवेगळे मोठमोठ्या पदावर असणारे अधिकारी हे जेव्हा अडकतात तेव्हा निश्चितच याच्यामध्ये कुठंतरी कुणाला तरी वाचवण्यासाठी जे आहे तो साक्षीदारांचा वापर होऊ शकतो किंवा साक्षीदारांना गप करण्यासाठी जे आहे ते असे मार्ग अवलंबले जाऊ शकतात. नक्कीच देसाईजी, खूप खूप धन्यवाद इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय, जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालेलं आहे. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आणि यामध्ये जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झालेला आहे. खरात प्रकरणामध्ये जितेंद्र शेळके हे साक्षीदार होते. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते जितेंद्र शेळके आणि त्यांचा समृद्धी महामार्गावर आज भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये शेळकेंचं निधन झाले. जितेंद्र शेळके भोंदू अशोक खरातचे निकटवर्ती होते. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आणि यामध्ये जितेंद्र शेळके जे खरातचे निकटवर्ती होते त्यांचं निधन झालं.